नमस्कार मंडळी, सुभाषित रत्नानी या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजचं जे सुभाषित आहे ते सुभाषित हास्योक्ती या प्रकारातलं आहे बरं का। आणि या सुभाषितामधनं समाजातल्या एका प्रवृत्तीवरती त्यांनी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे मंडळी। आधी ते सुभाषित काय आहे ते आपण बघूया। वैद्यराज नमस्तुभ्यं यमराज सहोदरः यमस्तु हरति प्राणान् त्वं तु प्राणान् धनानि च। याच्यातल्या पहिल्या ओळीमध्ये सुभाषितकार म्हणतायत की हे वैद्यराज नमस्तुभ्यं म्हणजे तुम्हाला नमस्कार असो। वैद्यराज डॉक्टर तुम्हाला नमस्कार असो। यमराज सहोदरः, सहोदरः म्हणजे नातेवाईक बंधू असा अर्थ आहे। यमराज तुम्ही यमराजाचे बंधूच आहात असं सुभाषितकार म्हणतायत। का म्हणतायत ते दुसऱ्या ओळीमध्ये स्पष्ट झालं आहे। यमस्तु हरति प्राणान, हरति म्हणजे हरण करणे। यमराज काय करतात? प्राण हरण करून जातात, प्राण घेऊन जातात। त्वं तु प्राणान् धनानि च, पण तुम्ही काय करता वैद्यराज? प्राण पण घेऊन जाता आणि धन सुद्धा घेऊन जाता। मंडळी, या चौथ्या चरणामध्ये खूप मोठा अर्थ भरलेला आहे। समाजामध्ये आता आपण बघत आहोत की वैद्यकीय पेशातली जी मंडळी आहेत, वैद्य किंवा डॉक्टर ही जी मंडळी आहेत, सगळ्या डॉक्टरांबद्दल हे जे म्हणणं आहे ते लागू पडत नाही। पण समाजामध्ये निश्चितच काही प्रमाणामध्ये आपल्याला हे चित्र दिसतं की एखाद्या रुग्णाला जर का त्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये ठेवलं तर ही टेस्ट करा, ती टेस्ट करा असं सांगत 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 बरेच उपचार केले जातात, औषधं मागवली जातात, इंजेक्शन वगैरे मागवली जातात, सगळ्या प्रकारच्या टेस्ट केल्या जातात। मग त्या रुग्णाला काही झालेलं असू दे किंवा नसू दे, आणि मग सरते शेवटी त्या रुग्णाचे प्राण गेलेले आहेत असं डॉक्टर घोषित करतात। पण तोपर्यंत अनेक किमतीचं बिल झालेलं असतं। या प्रवृत्तीवरती या श्लोकामधल्या चौथ्या चरणाने मंडळी बोट ठेवलेला आहे। आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात की तो यम आहे तो फक्त प्राण घेऊन जातो, पण तुम्ही मात्र धन आणि प्राण दोन्ही घेऊन जाता। परत एकदा या ठिकाणी मंडळी हा संदर्भ सांगावासा वाटतो की वैद्यकीय पेशातल्या सगळ्या डॉक्टरांसाठी हा जो चरण आहे तो लागू पडत नाही। सगळे काही अशा प्रवृत्तीचे नसतात, पण नसतातच असंही नाही ना मंडळी। काही प्रमाणात आपल्याला असं चित्र दिसतं आणि म्हणून सुभाषितकारांनी थोडंसं उपहासाच्या ढंगाने हे सुभाषित मांडलेलं आहे। तर मंडळी, आपला आजचा हा सुभाषिताचा भाग इथेच संपलेला आहे। तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे नावाचं जे YouTube चॅनल आहे त्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्वरित मिळेल। धन्यवाद मंडळी।